नमस्कार, मी श्वेता. आजकाल बरेच रीलमध्ये बघते मी वास्तुशास्त्राविषयी, पण त्याच्यामध्ये एवढे गोंधळ निर्माण झाला आहे की काहीच समजत नाही. कोणाकडून आपण काही करून घेऊ. त्यातच मला स्वरूप सावंत यांचं हे बघितलं तर मला खूप छान वाटलं, म्हणून मी आज त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. नमस्ते श्वेता. स्वरूप सावंत. ओके, थँक्यू. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपल्या वास्तुराज भक्तिपथमध्ये श्वेता मॅडम यांचं मी स्वागत करते. त्यांनी अनेक वास्तूबद्दलच्या रील्स पाहिल्या आणि त्यांना मनात त्यांच्या काही प्रश्न निर्माण झाले. त्या संदर्भात त्यांनी मला कॉल केला आणि मग त्यांना मी समोरासमोरच प्रश्नाचं निवारण करावं यासाठी त्यांना मी बोलावून घेतलेलं आहे. श्वेता मॅडम, तुम्ही बऱ्याच रील पाहिल्या असं तुमच्या फोनवर बोलणं झालं, मग तुमच्या मनामध्ये नक्की काय प्रश्न आले? मला असं विचारायचं आहे की आपण घर घेण्यापूर्वी वास्तू परीक्षण करावं की घर घेतल्यावर वास्तू परीक्षण करावं? छान, अगदी छान प्रश्न विचारला. कारण का की आता वास्तूसंबंधीचं अवेअरनेस खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे लोक साधारणतः वास्तू घेण्यापूर्वीच आमच्याकडे येतात आणि आम्हाला सल्ला देतात. त्याच्यामुळे वास्तू घेण्यापूर्वी जर आलं तर बरं होईल. दोघांमध्ये काय फरक आहे? बरोबर, कारण वास्तू घेतल्यानंतर वास्तू करणं आणि वास्तू घेण्यापूर्वी करणं. बघ, आता आपलं घर घेतलेलंच आहे तर काही प्रश्न नसतो, कारण पर्याय नसतो. परंतु वास्तू घेण्यापूर्वी जर तुम्ही आम्हाला विचारलं तर बिल्डर घर त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या आराखड्याप्रमाणे बांधतो. मग त्या आराखड्याप्रमाणे बांधल्याच्या नंतर काय असतं की एकाच चांगल्या दिशेला बिल्डर सगळीच घरं बांधू शकत नाही. म्हणजे एका जर मजल्यावर 4 घरं असतील तर प्रत्येक घराची एंट्री ही वेगवेगळ्या दिशेला येते. आणि जर आपल्याकडे चॉईस असेल त्या 4ही घरांना आपण सेम पैसे भरणार असतो. आपला जो बिल्डरची कॉस्ट आहे ती दिशांप्रमाणे बदलत नाही की आता ह्याची नॉर्थ ईस्टची आहे मग आपण ही महाग विकायचं, ही साऊथ वेस्ट आहे मग आपण. आणि बिल्डर सांगताना शक्यतो काय सांगतात की आमची ईस्ट वेस्ट एंट्री आहे. परंतु ह्या संदर्भामध्ये येणाऱ्या क्लायंटला जास्त नॉलेज नसेल जर तर त्यांना कळत नाही की कुठून बघायचे. कारण ईस्ट वेस्ट आपल्या दरवाजाची दिशा पाहणं ह्याचा एक टेक्निक आहे आणि त्या टेक्निकनेच ते पाहावं लागतं. आणि सर्वसाधारणपणे आम्ही जर बघितलं तर एका मजल्यावर समजा 4 घरं असतील तर एका घराची एंट्री ही उत्तम असते, दुसऱ्याची ही थोडी नॉर्मल असते, खालच्या लेवलला असते. तिसरं घर पण तुम्हाला त्या पद्धतीत मिळू शकतं. आणि पण एक घर जे असतं ते वर्स्ट मानलं जातं. वर्स्ट म्हणजे काय की त्याची एंट्री आणि आतले सगळे एलिमेंट्स, आतल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, किचन आहे, बेडरूम आहे, टॉयलेट बाथरूम आहे, त्या सगळ्यांची दिशा बदलली जाते. मग ह्यांनी 40 लाखाला फ्लॅट घेतला, त्यांनी 40 लाखाला फ्लॅट घेतला. मग चांगल्या एंट्रीवाल्याचं काय होतं, उत्पन्न वाढतं, प्रॉस्पेरिटी वाढते, शांतता मिळते. आणि वाईट एंट्रीवाल्याचं काय असतं की त्यांना त्रास होतो, ते अधोगतीला जाऊ शकतात, काही होऊ शकतं. मी ते प्रत्येकाच्या ॲस्ट्रॉलॉजी वास्तू हे सगळं अवलंबून असतं. त्यांना ह्याच्या मनाने त्यांना त्रास जास्त होऊ शकतो. मग मीही 40 लाख आणि ह्यांनी 40 लाख घातली तर दोघांना समान त्याचं हे मिळालं पाहिजे. आणि मग ते जर मिळायचं असेल तर आपल्याला जर चॉईस असेल तर आपण नक्कीच घर घेण्यापूर्वीच वास्तुतज्ञाला दाखवणं गरजेचं आहे. मग घर चांगलंच आहे असं कसं समजायचं? हां, घर चांगलंच आहे हे तुम्हाला स्वतःला, म्हणजे आपण वास्तुशास्त्रज्ञ तुम्ही नाही आहेत, तुम्हाला वास्तूचं काहीही नॉलेज नाही आहे आणि तुम्ही ते घर बांधल्यावर बघायला गेला किंवा घराचं बांधकाम सुरू असताना गेला की तिथे गेल्यावर एक 4-5 मिनिटं शांतपणे एकाच जागी बसा आणि तुमचा जो नियोजित फ्लॅट आहे त्या फ्लॅटचं काही जे काय बांधकाम तर त्या फ्लॅटच्या आतमध्ये जाऊन बसावं आणि डोळे बंद करून शांत बसलं की आपल्याला एक स्पंदन जाणवतं. काही वेळेला काय असतं की आपल्याला तिथे बसलं की आपोआप सुखावं वाटतं किंवा काही वाटतं की नाही नाही हे इथे सगळा कचरा आहे, म्हणजे आपल्याला कळतं आता हे कचरा आहे, बांधकाम झालेलं नाही आहे.
त्याच्यामुळे हे आपल्याला असं अस्वस्थ वाटतं. पण काही वेळेला तिथे आपल्याला ते जाणीव होते की इथे काहीतरी आपल्याला हे अस्वस्थ वाटतं. कारण जिथे प्रॉपर्टीच्या त्या जागेमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण शांतपणे बसल्यावरही ते करतो. किंवा तुम्ही आता एखाद्या रिसेलचं घर घेत असाल तर रिसेलच्या घरात तर तुम्ही जाऊन बसू शकता. मग जाऊन बसल्यावर जर तुम्हाला तिथे त्यांच्याशी खूप जास्त वेळ बोलावं असं वाटत असेल, तुमचं काम झालंय तरी तुम्हाला थांबावं असं वाटत असेल, तर याचा अर्थ त्या वास्तूची स्पंदनं चांगली आहेत. म्हणजे ते घर हे घेण्यायोग्य आहे. आणि मग तुम्ही पण म्हणून तुम्हाला असं वाटलं स्पंदन म्हणून लगेच दिलं आणि मग तुम्ही एखाद्या वास्तुतज्ञाला बोलवून त्याचं परीक्षण करून घेऊ शकता. कारण कसं असतं की आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर फक्त काय करतात की टेटस्कोप लावून आपल्या चेक करतात. पण त्याच्यावरनं डॉक्टर काय करू शकतो, प्रायमरी तुम्हाला निदान देतो. परंतु जर तुमचा त्रास जास्त असेल तर डॉक्टरना काय करावं लागतं की त्याच्यात तुमचे ब्लड चेक करणं, आणखीन तपासण्या करणं. मग जेव्हा ते ब्लड चेक करणार किंवा आणखीन तपासण्या करणं तेव्हा त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळते. सेम वास्तूचं आहे की तुम्ही जेव्हा ते बघणार आणि जेव्हा तुम्हाला वाटणार की हा इथे स्पंदनं चांगले आहेत किंवा हे मी घेऊ शकते. कारण घर घेणं म्हणजे सोपं गोष्ट नाही. कारण आपलं बजेट, आपल्या कामावरचं जाण्याचं ठिकाण, अशा भरपूर गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. आणि मग त्या सगळ्यातून जर बसत असेल तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा व्हायला पाहिजे. आणि मग निश्चितच जर फायदा व्हायचा असेल तर आपण नक्कीच आधी वास्तुतज्ञाला बोलवून त्याप्रमाणे चेक करून घेतलं तर मला वाटतं की आपला तो एक योग्य आणि एक जागरूक निर्णय होईल असं मला वाटतं. कारण एक वास्तुतज्ञ, एक न्यूरोलॉजिस्ट, ॲस्ट्रॉलॉजी या सर्व ह्याच्यातून मी तुम्हाला सांगेन की हा तुमचा एक चांगला मार्ग किंवा चांगला तुम्ही मार्ग निवडला आहात किंवा बरोबर तुम्ही योग्य पद्धतीने पुढे जात आहात असं मला वाटतं. तुम्हाला आता तुम्हाला तुमच्या ह्या प्रश्नांच्या उत्तराने तुमचं समाधान झालं. जरी तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आपण नंतरही पुन्हा भेट करू शकता. तुम्ही आपल्या घरी जा, शांतपणे ह्या गोष्टींचा विचार करा. तुमचं घर नवीन घेतलेलं असाल, जिथे राहत असाल तिथे त्या घराचा पण एक अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. सगळ्याच गोष्टी पाहून आपल्याला ज्ञान मिळत नाही तर काही गोष्टी आपल्याला अनुभवून पण ज्ञान मिळू शकतो. पण आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या घराचा अनुभव घ्या, बसा, स्पंदन जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून येणारं उत्तर मला नक्कीच शेअर करा. तुम्हाला भेटून खूप चांगली माहिती मिळाली. तुम्ही वेळात वेळ करून इथे आलात, एक जागरूक नागरिकाप्रमाणे तुम्ही आलात, माझ्याकडे माहिती विचारली त्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा भेटू नवीन प्रश्न. धन्यवाद मंडळी. आमचा एक छोटासाच प्रश्न घेऊन श्वेता मॅडम आल्या होत्या तर त्याप्रमाणे मी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही हे उत्तरं आवडली असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट नक्की करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता. तुम्हाला हे प्रश्न आधी कधी पडले होते का? एकाच किमतीमध्ये सुख विकत घ्यायचं की दुःख विकत घ्यायचं हे तुम्ही ठरवा. आणि जसे श्वेता मॅडमना हा प्रश्न निर्माण झाला तसंच तुम्हाला कोणाला जर प्रश्न निर्माण झाला आणि तुम्हाला जर मला भेटण्याची आणि भेटून प्रश्न विचारायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. संपर्क करा. सुसंवाद केल्याने प्रश्न मिटतात, सुसंवाद केल्याने ज्ञानात भर पडते. तर आपण पुन्हा भेटू नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक, शेअर. थँक्यू. नमस्कार, मी श्वेता. आजकाल बरेच रीलमध्ये बघते मी वास्तुशास्त्राविषयी, पण त्याच्यामध्ये एवढे गोंधळ निर्माण झाला आहे की काही समजत नाही. कोणाकडून आपण काही करून घेऊ. त्यातच मला स्वरूप सावंत यांचं बघितलं तर मला खूप छान वाटलं, म्हणून मी आज त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. नमस्ते. श्वेता. स्वरूप सावंत. ओके, थँक्यू. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ.
आज आपल्या वास्तुराज भक्तिपथ मध्ये श्वेता मॅडम यांचं मी स्वागत करते. त्यांनी अनेक वास्तूबद्दलच्या रील्स पाहिल्या आणि त्यांना मनात त्यांच्या काही प्रश्न निर्माण झाले. त्या संदर्भात त्यांनी मला कॉल केला आणि मग त्यांना मी समोरासमोरच प्रश्नाचं निवारण करावं यासाठी त्यांना मी बोलावून घेतलेलं आहे. श्वेता मॅडम, तुम्ही बऱ्याच रील पाहिल्या असं तुमच्या फोनवर बोलणं झालं, मग तुमच्या मनामध्ये नक्की काय प्रश्न आले? मला असं विचारायचं आहे की आपण घर घेण्यापूर्वी वास्तू परीक्षण करावं की घर घेतल्यावर वास्तू परीक्षण करावं? छान, अगदी छान प्रश्न विचारला. कारण का की आता वास्तूसंबंधीचं अवेअरनेस खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे लोक साधारणतः वास्तू घेण्यापूर्वीच आमच्याकडे येतात आणि आम्हाला सल्ला देतात. त्याच्यामुळे वास्तू घेण्यापूर्वी जर आलं तर बरं होईल. दोघांमध्ये काय फरक आहे? बरोबर, कारण वास्तू घेतल्यानंतर वास्तू करणं आणि वास्तू घेण्यापूर्वी करणं. बघ, आता आपलं घर घेतलेलंच आहे तर काही प्रश्न नसतो, कारण पर्याय नसतो. परंतु वास्तू घेण्यापूर्वी जर तुम्ही आम्हाला विचारलं तर बिल्डर घर त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या आराखड्याप्रमाणे बांधतो. मग त्या आराखड्याप्रमाणे बांधल्याच्या नंतर काय असतं की एकाच चांगल्या दिशेला बिल्डर सगळीच घरं बांधू शकत नाही. म्हणजे एका जर मजल्यावर 4 घरं असतील तर प्रत्येक घराची एंट्री ही वेगवेगळ्या दिशेला येते. आणि जर आपल्याकडे चॉईस असेल त्या 4ही घरांना आपण सेम पैसे भरणार असतो. आपला जो बिल्डरची कॉस्ट आहे ती दिशांप्रमाणे बदलत नाही की आता ह्याची नॉर्थ ईस्टची आहे मग आपण ही महाग विकायचं, ही साऊथ वेस्ट आहे मग आपण. आणि बिल्डर सांगताना शक्यतो काय सांगतात की आमची ईस्ट वेस्ट एंट्री आहे. परंतु ह्या संदर्भामध्ये येणाऱ्या क्लायंटला जास्त नॉलेज नसेल जर तर त्यांना कळत नाही की कुठून बघायचे. कारण ईस्ट वेस्ट आपल्या दरवाजाची दिशा पाहणं ह्याचं एक टेक्निक आहे आणि त्या टेक्निकनेच ते पाहावं लागतं. आणि सर्वसाधारणपणे आम्ही जर बघितलं तर एका मजल्यावर समजा 4 घरं असतील तर एका घराची एंट्री ही उत्तम असते, दुसऱ्याची ही थोडी नॉर्मल असते, खालच्या लेवलला असते. तिसरं घर पण तुम्हाला त्या पद्धतीत मिळू शकतं. आणि पण एक घर जे असतं ते वर्स्ट मानलं जातं. वर्स्ट म्हणजे काय की त्याची एंट्री आणि आतले सगळे एलिमेंट्स, आतल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर किचन आहे, बेडरूम आहे, टॉयलेट बाथरूम आहे, त्या सगळ्यांची दिशा बिघडली जाते. मग ह्यांनी 40 लाखाला फ्लॅट घेतला, त्यांनी 40 लाखाला फ्लॅट घेतला. मग चांगल्या एंट्रीवाल्याचं काय होतं, उत्पन्न वाढतं, प्रॉस्परिटी वाढते, शांतता मिळते. आणि वाईट एंट्रीवाल्याचं काय असतं की त्यांना त्रास होतो, ते अधोगतीला जाऊ शकतात, काही होऊ शकतं. मी ते प्रत्येकाच्या ॲस्ट्रॉलॉजी वास्तू हे सगळं अवलंबून असतं. त्यांना ह्याच्या मनाने त्यांना त्रास जास्त होऊ शकतो. मग मीही 40 लाख आणि ह्यांनी 40 लाख घातले तर दोघांना समान त्याचं हे मिळालं पाहिजे. आणि मग ते जर मिळायचं असेल तर आपल्याला जर चॉईस असेल तर आपण नक्कीच घर घेण्यापूर्वीच वास्तुतज्ञाला दाखवणं गरजेचं आहे. मग घर चांगलंच आहे असं कसं सांगता? हां, घर चांगलंच आहे हे तुम्हाला स्वतःला, म्हणजे आपण वास्तुशास्त्रज्ञ तुम्ही नाही आहेत, तुम्हाला वास्तूचं काहीही नॉलेज नाही आहे आणि तुम्ही ते घर बांधल्यावर बघायला गेला किंवा घराचं बांधकाम सुरू असताना गेलं की तिथे गेल्यावर एक 4-5 मिनिटं शांतपणे एकाच जागी बसा आणि तुमचा जो नियोजित फ्लॅट आहे त्या फ्लॅटचं काही जे काय बांधकाम तर त्या फ्लॅटच्या आतमध्ये जाऊन बसावं आणि डोळे बंद करून शांत बसलं की आपल्याला एक स्पंदन जाणवतं. काही वेळेला काय असतं की आपल्याला तिथे बसलं की आपोआप सुखावं वाटतं किंवा काही वाटतं की नाही हे इथे सगळा कचरा आहे, म्हणजे आपल्याला कळतं आता हे कचरा आहे, बांधकाम झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला असं अस्वस्थ वाटतं. पण काही वेळेला तिथे आपल्याला ते जाणीव होते की इथे काहीतरी आपल्याला हे अस्वस्थ वाटतं. कारण जिथे प्रॉपर्टीच्या जागेमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण शांतपणे बसल्यावरही ते करतो. किंवा तुम्ही आता एखाद्या रिसेलचं घर घेत असाल तर रिसेलच्या घरात तर तुम्ही जाऊन बसू शकता. मग जाऊन बसल्यावर जर तुम्हाला तिथे त्यांच्याशी खूप जास्त वेळ बोलावं असं वाटत असेल, तुमचं काम झालंय तरी तुम्हाला थांबावं असं वाटत असेल तर याचा अर्थ त्या वास्तूची स्पंदनं चांगली आहेत.
म्हणजे ते घर हे घेण्यायोग्य आहे. आणि मग तुम्ही पण म्हणून तुम्हाला असं वाटलं स्पंदन म्हणून लगेच दिलं आणि मग तुम्ही एखाद्या वास्तुतज्ञाला बोलवून त्याचं परीक्षण करून घेऊ शकता. कारण कसं असतं की आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर फक्त काय करतात की टेटस्कोप लावून आपल्या चेक करतात. पण त्याच्यावरनं डॉक्टर काय करू शकतो, प्रायमरी तुम्हाला निदान देतो. परंतु जर तुमचा त्रास जास्त असेल तर डॉक्टरना काय करावं लागतं की त्याच्यात तुमचे ब्लड चेक करणं, आणखीन तपासण्या करणं. मग जेव्हा ते ब्लड चेक करणार किंवा आणखीन तपासण्या करणं तेव्हा त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळते. सेम वास्तूचं आहे की तुम्ही जेव्हा ते बघणार आणि जेव्हा तुम्हाला वाटणार की हा ते स्पंदनं चांगले किंवा हे मी घेऊ शकते. कारण घर घेणं म्हणजे सोपं गोष्ट नाही. कारण आपलं बजेट, आपल्या कामावरचं जाण्याचं ठिकाण, अशा भरपूर गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. आणि मग त्या सगळ्यातून जर बसत असेल तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा व्हायला पाहिजे. आणि मग निश्चितच जर फायदा व्हायचा असेल तर आपण नक्कीच आधी वास्तुतज्ञाला बोलवून त्याप्रमाणे चेक करून घेतलं तर मला वाटतं की आपला तो एक योग्य आणि एक जागरूक निर्णय होईल असं मला वाटतं. कारण एक वास्तुतज्ञ, एक न्यूरोलॉजिस्ट, ॲस्ट्रॉलॉजी या सर्व ह्याच्यातून मी तुम्हाला सांगेन की हा तुमचा एक चांगला मार्ग किंवा चांगला तुम्ही मार्ग निवडला आहात किंवा बरोबर तुम्ही योग्य पद्धतीने पुढे जात आहात असं मला वाटतं. तुम्हाला आता तुम्हाला तुमच्या ह्या प्रश्नांच्या उत्तराने तुमचं समाधान झालं. जरी तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आपण नंतरही पुन्हा भेट करू शकता. तुम्ही आपल्या घरी जा, शांतपणे ह्या गोष्टींचा विचार करा. तुमचं घर नवीन घेतलेलं असाल, जिथे राहत असाल तिथे त्या घराचा पण एक अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. सगळ्याच गोष्टी पाहून आपल्याला ज्ञान मिळत नाही तर काही गोष्टी आपल्याला अनुभवून पण ज्ञान मिळू शकतो. पण आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या घराचा अनुभव घ्या, बसा, स्पंदन जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून येणारं उत्तर मला नक्कीच शेअर करा. म्हणजे तुम्हाला भेटून खूप चांगली माहिती मिळाली. तुम्ही वेळात वेळ करून इथे आलात, एक जागरूक नागरिकाप्रमाणे तुम्ही आलात, माझ्याकडे माहिती विचारली त्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा भेटू नवीन प्रश्न. धन्यवाद मंडळी. आमचा एक छोटासाच प्रश्न घेऊन श्वेता मॅडम आल्या होत्या तर त्याप्रमाणे मी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही हे उत्तरं आवडली असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंट नक्की करा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता. तुम्हाला हे प्रश्न आधी कधी पडले होते का? एकाच किमतीमध्ये सुख विकत घ्यायचं की दुःख विकत घ्यायचं हे तुम्ही ठरवा. आणि जसे श्वेता मॅडमना आज हा प्रश्न निर्माण झाला तसाच तुम्हाला कोणाला जर प्रश्न निर्माण झाला आणि तुम्हाला जर मला भेटण्याची आणि भेटून प्रश्न विचारायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. संपर्क करा. सुसंवाद केल्याने प्रश्न मिटतात, सुसंवाद केल्याने ज्ञानात भर पडते. तर आपण पुन्हा भेटू नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक, शेअर. थँक्यू.